नमस्कार मित्रो, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो बायोगॅसच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये. संपूर्ण ह्याच्या रिलेटेड जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे. तिथं जाऊन तुम्ही ह्याच्या रिलेटेड दुसरे व्हिडिओज देखील सर्च करू शकता आणि पाहू शकता याच्याबद्दल डिटेल माहितीसाठी बाकी सगळ्या. तर चला सुरू करूया. सर्वात पहिला जो एक प्रश्न, कॉमन प्रश्न जो उद्भवतो तो म्हणजे बायोगॅस म्हणायचं की गोबर गॅस म्हणायचं याला? तर जो एक अशा प्रकारचे पूर्वी असे असायचे आपले टँक वगैरे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला किंवा जे आपले थंबनेलवरती जे चित्र आहे त्या प्रकारे. तर ह्याला पूर्वी लोकं फार वापरायचे. सुरुवातीच्या 1990, 91 किंवा 2000च्या साली. पण त्याच्यानंतर याचा वापर जो आहे तो कमी होत गेला. तो का कमी होत गेला? त्याच्या रिलेटेड देखील एक व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर पहिला इथं आपण प्रोसेस समजून घेऊया नेमकं काय असतंय, की ह्याला बायोगॅस म्हणायचं की गोबर गॅस म्हणायचं? तर तुम्ही कमेंटमध्ये करा आणि तुमचं उत्तर काय आहे ते बघूया आपण. तर मी याचं आता तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. बायोगॅस किंवा गोबर गॅस दोन्ही एकच आहेत. पण बायोगॅसमध्ये काय असतं ॲक्चुअली आपण रॉ मटेरियल जे आहे आपल्याकडे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे खाद्य आपले उरलेलं खाद्यपदार्थ असू दे किंवा पालापाचोळा किंवा शेण असू दे, ह्या सगळ्या गोष्टींना एका डोममध्ये आपण घालतो आणि त्याच्यानंतर अनारोबिक डायजेशन केलं जातं. त्याच्यामुळं आपला हा गोबर गॅस जो आहे तो बायोगॅस गॅस जो आहे तो बनतो. पण नेमकं इथं कोणता गॅस बनतो आता? इथं बनतो तो गॅस म्हणजे मिथेन. कोणता? मिथेन CH4 ज्याला म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फूड फूड वेस्ट जे आहे किंवा आपलं जे पालापाचोळा आहे ते वापरतो, तेव्हा त्याला किंवा भाजीपाला जो वेस्ट आहे मार्केटमधून गोळा केला जातो, त्याला आपण म्हणतो बायोगॅस. आणि ज्यावेळी त्याला पर्टिक्युलरली त्याच प्लांटला आपण जर शेण भरून फक्त शेणाचा वापर करून आपण खेडेगावामध्ये शेणाचा वापर करून केलं जातं. त्याच्यामुळे त्याला नाव पडलं गेलं गोबर गॅस असं. पण दोन्हींचं ॲक्चुअली जो दोन्हीमध्ये प्रोसेस असू दे किंवा जे सर्व आहे ते सगळं एकच आहे. पण जे रॉ मटेरियल ज्याला जो कच्चा माल जो दिला जातो त्याच्यामुळे त्याला नाव पडलं गेलं गोबर गॅस असं. तर ऑर्गॅनिक मॅटर मी जे म्हटलं ऑर्गॅनिक मॅटर जे आहे, जसं की फूड स्क्रॅप, ॲनिमल वेस्ट, ॲग्रीकल्चरल रेसिड्यूज म्हणजे आपलं शेण असू दे किंवा भाजीपाला वेस्ट असू दे किंवा पालापाचोळा जो हिरवा आहे, अशा गोष्टींनी गा घालून काय केलं जाते गोबर गॅसमध्ये प्रोसेस केलं जाते. तर कसं प्रोसेस केलं जाते बघूया पहिल्यांदा आपण. तर अशा प्रकारे हा जमिनीच्या खाली बांधला जायचा. पण आता नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं काही प्लास्टिकचे ड्रमचे वगैरे आहेत मार्केटमध्ये अवेलेबल. सिंपल एकदम छोटेसे पण आहेत. तर इथं प्रोसेस बघूया आपण कसं असतं. एका बाजूला काय असतं, एक टँक असतो आपला. तर तिकडं आपलं रॉ मटेरियल त्याला मिक्सिंग टँक असं म्हटलं जातं किंवा इनलेट म्हटलं जाते. तर तिकडून इनलेट पाईप हा जोडला जातोय एका टँकला. तर असा हा 2 कंपार्टमेंट असतात इथं. एक कंपार्टमेंट नंबर 1 आणि कंपार्टमेंट नंबर 2. तर हे सिमेंटचं बांधलं गेलं जातंय किंवा आता जे आहे ते ड्रम्स आहेत. तर इकडून इनलेट पाईप जोडला जातो. इनलेट पाईपमधनं त्याला जे रॉ मटेरियल आहे, जसं की शेण असू दे किंवा भाजीपाला वेस्ट असू दे, त्याला घातलं जातं. तर ह्याला डायजेस्टर टँक असं म्हटलं जाते. म्हणजे ज्याच्यामध्ये पचन होते. पाचन म्हणजे आपण जे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये जर म्हणायचं झालं तर त्याला पचन किंवा प्रोसेस होतं त्याचं. तर त्याच्यानंतर काय आहे, हा जो रॉ मटेरियल प्रोसेस होतो, प्रोसेस झाल्यानंतर दुसऱ्या टँकमध्ये जातो. त्याला आउटलेट किंवा पार्टी हे दुसऱ्या टँकमध्ये जाते. ज्या साइडला आउटलेट पाईप असतो. म्हणजे एकदम ते लिक्विड फॉर्ममध्ये पूर्णतः कन्व्हर्ट होतंय. त्याला आपण काय म्हणून बोलवतो? ओके. कॉम्प्लेक्स organic polymers are broken down into the soluble units like sugars and amino acids म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम फर्दर ब्रेक डाउन इंटू द व्होलाटाइल फॅटी ॲसिड्स. तर प्रत्येक गोष्ट जी आहे ते कशामध्ये बदलते ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये these acids are converted into the acidic ammonium hydrogen and त्याच्यानंतर इन फायनल स्टेप म्हणजे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया कन्व्हर्ट्स these इंटरमिडिएट्स इंटू द मिथेन. म्हणजे प्रत्येक जो आपण रॉ मटेरियल दिलं जातं ते कशामध्ये वेगवेगळ्या ॲसिड्समध्ये ते कन्व्हर्ट होतं. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर जो आहे तो फायनली मिथेनमध्ये कन्व्हर्ट केलं जाते आणि त्याच्याबरोबर फक्त मिथेन तेवढंच होत नाही त्याच्यामध्ये. तर मिथेन सोबत कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन सल्फ्युरिक कंटेंट सुद्धा असते आणि किंवा पाण्याचा अंश सुद्धा असतात त्याच्यामध्ये. आपल्याला लक्षात ठेवायचं इथं काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तयार होतात. मिथेन, कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 आणि मिथेनला CH4 म्हटलं जातं आणि हायड्रोजन H2S हायड्रोजन सल्फर किंवा पाण्याचा अंश सुद्धा असतात. तर हे कुठं स्टोअर होते, हा गॅस जो आहे तो ह्या एरियामध्ये स्टोअर होतोय. तर हा जो आहे, तर हे प्रोसेस झाल्यानंतर जे रॉ मटेरियल बाहेर पडतं ते एक फर्टिलायझर म्हणून वापरलं जातं ह्याच्यामधलं बाहेर पडलेलं. आणि इथं गॅस हा इथं वरच्या डोम मध्ये, ह्याला डोम किंवा गॅस स्टोरेज म्हटलं जाते. तर नंतर वॉल न कंट्रोल करून आपण घरामध्ये गॅस पेटवण्यासाठी किंवा लावण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. तर हा जो डोम आहे, जसं याच्यामध्ये गॅस भरेल तसं हा वर खाली होतो. त्यावेळी त्याला फ्लोटिंग डोम म्हटलं जाते. पण काही ह्याच्यामध्ये हा फिक्स्ड डोम असतो. फिक्स्ड असतो, हा हलत नाही. पण काही वेळा हा डोम जो आहे तो खाली वर होतो. त्याला फ्लोटिंग डोम असं म्हटलं जाते. तर हा गॅस जो आहे तो मिथेन गॅस आहे तो वापरला जातो. तर असं हे सिंपल प्रोसेस आहे. तर ह्याच्यामध्ये एनएरोबिक डायजेशन होत असते. एरोबिक प्रोसेस होत असते. तर ते एनएरोबिक जे आहे त्याच्यामध्ये विदाऊट एअर जे आहे ते हे प्रोसेस होत असते. तर ते कसं होतंय नेमकं ते खाली त्याच्या डिटेल रिलेटेड एक व्हिडिओ आहे. तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्याबद्दल माहिती आहे. एरोबिक आणि अनएरोबिक म्हणजे नेमकं काय आहे ते. तर फक्त आपल्याला लक्षात ठेवून घ्यायचं आहे, इथं जो हा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे डायजेशन म्हणजे कुजतं इथं. जे माल जो आहे तो आपण जो रॉ मटेरियल फीड केला आहे ते कुजण्याची प्रक्रिया होते आणि त्या कुजण्याची प्रक्रियालाच आपण जे एनएरोबिक डायजेशन असं म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये तर इथं बघा थोडक्यात आपण स्लरी किंवा सॉरी स्लरी किंवा क्रॉप्सचं जे वेस्ट आहे किंवा फूड वेस्ट आहे ते आपण देतो. त्याच्यानंतर हा डायजेस्टरमध्ये डायजेस्ट करून जो बायोगॅस आहे तो तयार झाला जातो. त्यानंतर बायोगॅस स्टोरेज केलं जातं किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा हीट जनरेशनसाठी यूज केलं जातं. हे आहे इंडस्ट्रियल प्रोसेस आपलं. पण आपण घरासाठी हे आपल्याला अशा प्रकारचं जे आहे ते गरजेचं काही नसतं. इंडस्ट्रियल प्रोसेस इथं दाखवलं गेलेलं आहे. त्याच्या रिलेटेड त्यालाच आपण CBG गॅस म्हणतो, जे टँकमध्ये भरलं जाते कॉम्प्रेस करून. त्याला कॉम्प्रेस्ड बायोगॅस असं म्हटलं जातं. त्याच्या रिलेटेड सुद्धा एक खाली व्हिडिओ आहे. तो तुम्ही पाहू शकता. तर मेन कंपोनंट्स काय आहेत? इनलेट, डायजेस्टर टँक, गॅस होल्डर, स्लरी टँक. तर अशा रीते हा डायग्राम आहे. इथं देखील तोच डायग्राम सेम जो आहे तो इथं आहे. तर फायदे काय आहे याचे? अ, आपण वेस्ट जो आहे तो मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर क्लीन एनर्जी आपल्याला ज्याच्यामध्ये स्मोक किंवा धूर वगैरे नसते. प्युअर आणि क्लीन असते. त्याच्यामुळे यूज करायला हे असते, ईझी असते. फर्टिलायझर जे वेस्ट आपला निघतो त्याच्यामधनं त्याला फर्टिलायझर जो डायजेस्टरमधनं बाहेर पडतोय म्हणजे जे प्रोसेस झाल्यानंतर मटेरियल त्याला आपण हाय क्वालिटी फर्टिलायझर म्हणून युटिलाइज करू शकतोय आणि पैशाची बचत सुद्धा होते. तर वापर हा गॅसचा कुठं केला जातोय? कुकिंगसाठी किंवा हीटिंगसाठी, इलेक्ट्रिक जनरेशनसाठी किंवा बायो CNGसाठी ह्या गॅसचा वापर पुढे केला जातोय. तर बायो CNG जे आहे, तो पुढं एक व्हिडिओ आहे माझा. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बायोगॅस किंवा गोबर गॅसमध्ये फरक काय आहे? बायोगॅस आणि गोबर गॅस हा दोन्ही एकच आहे. फक्त ह्याचं नाव जे आहे ते बायोगॅस. इथं गोबर आपण काऊ डंग किंवा जनावरांचं जे शेण आहे ते वापरतो त्याच्यामुळे त्याला गोबर गॅस असं म्हटलं गेलेलं आहे. तेच इथं सांगितलं आहे. रॉ मटेरियल कोणतं? इथं ॲनिमल डंग वापरलं जातं. त्याच्यामुळे त्याला नाव पडलं गोबर गॅस. तर इथं जे आहे ते आपण नुसतं नॉर्मल जे वेस्ट आहेत, ग्रीन वेस्ट वगैरे ते वापरतो. आणि ह्याच्यामध्ये अ, जे मिथेनचं जे आउटपुट आहे ते 25% to 50% असतं याच्यामध्ये. किंवा 50% to 75% मिथेन जनरेट होतं. आपण ज्यावेळी व्हेजिटेबल्स वगैरे यूज करतो त्यावेळी. पण ज्यावेळी ॲनिमलचं काऊ डंग्स किंवा शेण वगैरे जे वापरतो त्याच्यामध्ये कशा प्रकारचे शेण आहे त्याच्यावर डिपेंड करते, की किती पर्सेंटेज ऑफ द मिथेन तयार कारण की मेन जो आहे तो मिथेन आहे. कारण की मिथेन
मिथेन, त्याच्यानंतर CO2 कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फर हे सगळ्या गोष्टी तयार होतात. पण हे त्याच्यामध्ये जे आहे ते हे वेस्ट आहेत. मेन जे मटेरियल आहे तो मिथेन आहे. मिथेनवरती आपला जो आपण जे चूल पेटवणार आहोत, ते मिथेनवरती पेटवणार आहे. तर ह्याचा उपयोग स्मॉल स्केलसाठी केला जातोय आणि जे गोबर गॅस आहे तो लार्ज स्केलसाठी केला जातोय. तर तुम्हाला ही कंप्लीट माहिती जर चांगली वाटली असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा याच्या रिलेटेड आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे आणि खालच्या प्लेलिस्टमध्ये ह्याच्या रिलेटेड आणखी व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज पाहून घ्या. धन्यवाद.